नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे अस्सल मराठी रसोईमध्ये. तर आज आपण म्हणणार आहोत महाराष्ट्रीयन स्पेशल झटपट तयार होणारे, भाजणीशिवाय आणि अगदी तव्यावरती थापून तयार होणारे काकडीचे थालीपीठ. आणि या रेसिपीची खास गोष्ट म्हणजे अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होते आणि घरात सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये आपले काकडीचे थालीपीठ तयार होतात. आणि पावसाळ्यामध्ये टिफिनसाठी म्हणा किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा हलकं खायचं असेल ना, त्यासाठी सुद्धा ही रेसिपी खूप बेस्ट आहे. आपल्याला या रेसिपीसाठी भाजणीची काहीही गरज नाही. अगदी झटपट तयार होतात आणि चवीलाही अप्रतिम लागतात. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर काकडीचे थालीपीठ बनवण्यासाठी मी इथे मध्यम आकाराची काकडी घेतलेली आहे. ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि आता आपल्याला किसून घ्यायचं आहे. तर पावसाळ्यामध्ये ना खूप छान लागतात हे काकडीचे थालीपीठ खायला. तर आपल्याला बारीक अशी छान अशी किसून घ्यायची आणि आपल्याला किसल्यानंतर जे आपलं काकडीचं पाणी असतं ना, ते आपल्याला फेकायचं नाही आहे. त्याच पाण्याने आपल्याला जे पीठ असं मळून घ्यायचं आहे, म्हणून पाणी अजिबात फेकू नका. तर बघा इथे छान अशी काकडी किसून झालेली आहे. आता यामध्येच मी बीटरूट सुद्धा टाकते आहे. बीटरूट घरी होतं म्हणून मी बीटरूट टाकते आहे. कारण की घरचे लहान म्हणा किंवा मोठे म्हणा असं बीट खायला टाळाटाळ करतात. म्हणून जर आपण असं बीट किसून टाकलं ना पराठ्यामध्ये किंवा थालीपीठमध्ये, सगळे आवडीने खातात. कारण की बीटरूटमुळे चवही वाढते आणि पौष्टिकताही मिळते. म्हणून बीटरूट जर असेल ना उपलब्ध तर बीटरूट नक्की घाला. तर इथे छान असं बीटरूट पण किसून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ टाकते आहे आणि अर्धा वाटी ज्वारीचं पीठ टाकते. आणि सोबतच 3 ते 4 टेबलस्पून तांदळाचं पीठ सुद्धा टाकते. त्यामुळे छान कुरकुरीत पण होतात थोडेफार थालीपीठ. आणि इथे मी हिरवी मिरची घेतली 4 ते 5, 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतल्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे. ते आपल्याला याचा पेस्ट करून घ्यायचा आहे. तर तो पेस्ट सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा आहे. तर यामध्ये आता मी एक मध्यम आकाराचा कांदा सुद्धा चॉपरमध्ये छान असा बारीक करून घेतलेला आहे. छान अशी आपल्याला आता कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर जास्ती प्रमाणात घाला. कोथिंबीरमुळे खरंच खूप छान चव येते. सोबतच तीळ घातले ते 2 टेबलस्पून. मी तीळ जास्तीच घातली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तीळ घाला. जर आवडत असेल तर जास्ती घाला. नाही आवडत असेल तर अगदी अर्धा टेबलस्पून घातले तरी चालेल किंवा नाही घातले तरी चालेल. आणि चिमूटभर ओवा सुद्धा छान असा चोळून घातलेला आहे. अर्धा टेबलस्पून हळद घालते आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ सुद्धा घालायचं आहे. तर मी यामध्ये तिखट नाही घालते कारण की मी आधीच मिरचीचा ठेचा घातलेला, म्हणून मी तिखट यामध्ये घालणार नाही आहे. आणि सोबतच अर्धा वाटी दही सुद्धा घालायचं आपल्याला. दह्यामुळे पण छान चव येते आणि भरपूर वेळपर्यंत मऊ राहतात आपले थालीपीठ, म्हणून दही नक्की घाला. तर आपल्याला हे छान आता हे असं एकजीव करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे कारण की काकडीलाच भरपूर पाणी होतं, म्हणून आपल्याला बाहेरचं पाणी यामध्ये घालण्याची गरज नाही आहे. तसं छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि गरज असली तरच पाणी घाला. शक्यतो पाण्याची गरज पडत नाही. व्यवस्थित आपल्याला छान असं हे एकजीव करून घ्यायचं आहे. तिथे आपलं थालीपीठचं पीठ छान असं व्यवस्थित एकजीव करून झालेलं आहे, मिक्स करून झालेलं आहे. आता मी याला 10 मिनिटं अशी झाकून ठेवणार आहे, म्हणजे तोपर्यंत आपलं जे पीठ आहे ते छान सेट होईल. जर 10 मिनिटं आपण रेस्ट नाही दिली तरी चालेल. जर वेळ नसेल तर तुम्ही लगेच बनवायला सुद्धा घेऊ शकता. पण वेळ असेल तर 10 मिनिटं रेस्ट द्याल, म्हणजे पीठ असं झाकून ठेवा 10 मिनिट. तर आता आपण थालीपीठ बनवायला घेऊया. तर मी तवा इथे गॅसवरती ठेवलेला आहे. तवा छान गरम झाला की आपल्याला तव्याला तेल लावून घ्यायचं आहे. आणि आपल्याला एक वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि अगदी थोडं हाताला पाणी लावून घ्यायचं आहे. तर मी ते तव्यावरच थापून करणार आहे थालीपीठ. तर बघा थोडंसं मिश्रण हाती घ्यायचं आहे आणि थोडं परत आपल्याला पाण्यामध्ये हात घालून हे थापून घ्यायचे असे हलक्या हाताने पसरून घ्यायचे थालीपीठ. जर आपण पाणी हाताला लावलं ना तर त्यामुळे ना आपले थालीपीठ आपल्याला छान पसरवता येतात. ते हाताला चिकटत नाही, म्हणून पाणी नक्की लावा. तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे हलक्या हाताने पसरून घ्यायचं आहे थालीपीठ.
जर तुम्हाला कापडवर थापून करायचे असेल तर थोडं जे मिश्रण आहे ना थोडं घट्ट हवं आहे त्यासाठी यापेक्षा, तर तुम्ही तसे सुद्धा करू शकताय थालीपीठ. आणि थालीपीठ आपल्याला थापल्यानंतर असे यामध्ये होल्स करून घ्यायचे आहे. त्यामुळे जे आपली थालीपीठ आहे ना छान खमंग भाजल्या जातात आणि तेलही छान थालीपीठला लागतं. म्हणून आपल्याला हे होल्स नक्की करून घ्यायचे. आणि वरून थोडी तीळ टाकते आहे, तर तीळ ऑप्शनल आहे. तुम्हाला नाही घालायची असेल तर नाही घातली तरीही चालेल. आणि अगदी आपल्याला थोडं थोडं तेल थालीपीठच्या कडेने आणि त्या होल्समध्ये सोडायचं आहे. त्यामुळे आपले थालीपीठ छान असे खुसखुशीत भाजले जातात. तर असं एक साईडने छान असं थालीपीठ थोडं भाजून झालं की आपल्याला अलगद दुसऱ्या साईडला याला पलटून घ्यायचं आहे. आणि थोडंसं प्रेस करून आपल्याला दाबायचं आहे, म्हणजे जाडसर जिथे कुठे असेल ना ते सुद्धा छान असं भाजलं जाईल. म्हणून आपल्याला चम्मचच्या साहाय्याने असं थोडं थोडं दाबून असं भाजून घ्यायचं आहे. तर बघा इथे छान आपलं खमंग थालीपीठ भाजून झालेलं आहे. अशाच पद्धतीने आता आपल्याला बाकीचे सुद्धा थालीपीठ करून घ्यायचे आहे. तर बघा अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये आपली ही रेसिपी तयार होते. आणि यासाठी आपल्याला पूर्वी कुठलीच तयारी करायची गरज पडत नाही. अगदी झटपट आणि इन्स्टंट तयार होतात आपले हे थालीपीठ. पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये आपल्याला सकाळी सकाळी जास्ती प्रमाणात भूक लागते, त्यासाठी एकदम उत्तम पर्याय आहे. म्हणजे झटपट पण होते, हेल्दी पण आहे आणि पोटभरीचा नाश्ता सुद्धा आहे. आणि तुम्ही यामध्ये बाकीच्या इतर भाज्या सुद्धा टाकू शकता. गाजर टाकू शकता किंवा इतर कुठल्या शिमला मिरची कट करून टाकायची असेल बारीक ती सुद्धा टाकू शकता. त्यामुळे पण खूप छान चव येते. आणि घरचे सगळे आवडीने खातात, कारण की गरमागरम खायचं असते आपल्याला पावसाळ्या आणि हिवाळ्यामध्ये. त्यासाठी तर उत्तम पर्याय आहे हा. तर मी यामध्ये 3 प्रकारचे पीठ वापरले आहे थालीपीठ बनवण्यासाठी. जर तुम्हाला फक्त एका पिठामध्ये थालीपीठ बनवायचं असेल ना, तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. फक्त गव्हाच्या पिठामध्ये किंवा ज्वारीच्या पिठामध्ये थालीपीठ करायचं असेल तरीही चालतं. तर तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने काकडीचे थालीपीठ नक्की करून बघा. तर सकाळच्या जेवणासाठी म्हणा किंवा टिफिनसाठी म्हणा किंवा रात्रीच्या हलक्या जेवणासाठी एकदम उत्तम पर्याय आहे. तर तुम्ही हे गरमागरम थालीपीठ दह्यासोबत, हिरव्या मिरचीच्या चटणीसोबत, लोणच्यासोबत किंवा सॉससोबत खूप छान लागतात चवीला. तर एकदा हे खमंग काकडीचे थालीपीठ नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगा. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि अजूनही अस्सल मराठी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.